नसरापूर तालुका भोर इथं अल्पवयीन बालिकेवर अत्याचार करून तिची निर्घृण हत्या करण्यात आल्याच्या संतापजनक घटनेच्या निषेधार्थ सोलापूर शहरात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे। या पार्श्वभूमीवर सोलापूरच्या जुने विठ्ठल मंदिर इथं ब्राह्मण समाजासह विविध हिंदुत्ववादी संघटनांची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली। या बैठकीस विविध संघटनांचे पदाधिकारी, समाजातील मान्यवर तसंच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते। बैठकीच्या सुरुवातीला या अमानुष घटनेचा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करण्यात आला। उपस्थितांनी आरोपीस कठोरात कठोर शिक्षा व्हावी, फास्ट ट्रॅक न्यायालयात खटला चालवून तातडीनं निकाल लागावा यासाठी शासन आणि प्रशासनाकडे पाठपुरावा करण्याचा ठाम निर्धार व्यक्त करण्यात आला। बैठकीतील वक्त्यांनी सांगितलं की अशा प्रकारच्या घटना समाजासाठी अत्यंत धोकादायक असून महिला आणि बालिकांच्या सुरक्षेबाबत अधिक कठोर आणि प्रभावी उपाययोजना करणं गरजेचं आहे। कायद्याची भीती निर्माण होण्यासाठी दोषींना लवकरात लवकर शिक्षा होणं आवश्यक असल्याचंही यावेळी नमूद करण्यात आलं। त्यांनाही चांगल्या प्रकारे योग्य असा संदेश दिला जाईल की अशा प्रकारची कृत्य परत होऊ नयेत। आज आपल्या घरात झाली, उद्या आपल्या बाहेरच्या व्यक्तीमध्ये कुणालाही होऊ शकते। आज ही मुलगी 10 वर्षाची होती, आज आपल्या घरापर्यंत ही गोष्ट आली। या गोष्टीचा विचार पण सरकारने करायला हवा। आज सरकारकडे एवढे आपण जर ठरवलं, पोलीस म्हणा, सरकार म्हणा, हे निर्णय घ्यायला सक्षम आहेत त्यांच्या जागेवरती। आज त्यांनी जर ठरवलं तर त्या गुन्हेगाराला एन्काउंटर सुद्धा करू शकतात, तेवढी ताकद त्यांच्यामध्ये आहे। पण आज आपले एकत्रीकरण नसल्यामुळं आज ते निर्णय घेऊ शकत नाहीत का नाही। त्यापेक्षा आपण जोपर्यंत त्या आरोपीला फाशीची शिक्षा होतच नाही तोपर्यंतच आपल्याला हे सगळं चालूच ठेवायचं आहे आणि वेगवेगळ्या रीतीने कुठल्याही मार्गाने आपल्याला यासाठी त्याला फाशी देणं हाच योग्य पर्याय आपल्याकडे आहे। आणि सरकारने पण या माध्यमातून लवकरात लवकर असं हे करून करा। नमस्कार, मी गार्गी गिरीश काळे। काल 1 मेच्या दिवशी जी नसरापूर इथे घटना घडली, छोट्या चिमुकलीला इतक्या क्रूर पद्धतीने मारण्यात आलं आणि तिच्यावर अत्याचार केला, त्याबद्दल संपूर्ण महाराष्ट्र काय भारतात सुद्धा सगळ्या महिलांना इतका त्रास होतो की आज आम्हाला ही घटना कळल्याबरोबर आमचा एक हरिपाठ ग्रुप आहे, सगळ्या महिला ढसाढसा रडल्या आणि सगळ्यांमध्ये अशी एक चैतन्य जागृत झालं की त्या नराधमाला तिथे जाऊन ठेचलं पाहिजे आणि ही आपल्यातली शक्ती जी आहे ती सगळ्यांनी बाहेर काढून त्या नराधमाला मारलं पाहिजे। एवढं सगळं घडत असताना आज रास्ता रोको आंदोलन केलं, त्या ठिकाणी सुद्धा इतका वेळ सगळ्यांनी थांबून ठेवलं तरी त्या ठिकाणी त्यांना लाठीचार्ज करून हाकलून लावण्यात आलं। नुसते आश्वासन देऊन याचा काहीही उपयोग होणार नाहीये, तर तिथं तुम्ही लगेच कायदा लागू करा आणि त्या नराधमाला एकतर आमच्या ताब्यात द्या किंवा तुम्ही तरी काहीतरी करा आणि पटकन त्याला फाशी देऊन त्याला त्यामधून सोडवा। कारण त्याला मला तर वाटतं की आता सगळ्यांमध्ये शिवाजी महाराज जागृत झाले पाहिजे। जसं शिवाजी महाराज चौरंग करायचे तसा चौरंग करून याला सोडून दिलं आणि त्याचा खालचा भाग जर कापून काढला तर त्या ठिकाणी तो माणूस तडपडून आयुष्य जगू देत अशी अवस्था त्याची करावी, असं मला मनापासून कळकळीने वाटतं की असल्या नराधमांना काय करावं। एक तर कुठेही आपल्या महिला मुली सुरक्षित नाही आहेत आणि आपल्या राज्यात असा कायदा का येत नाही याची आम्हाला खंत वाटते। उत्तर प्रदेशमध्ये एवढा छान कायदा आहे की त्यामधून कुणाचंही संरक्षण केलं जातं। आपल्या इथं थोडी सुद्धा कुणालाही लाज नाहीये, सगळे पुरुष कुठं गेलेत असं वाटायला लागलेलं आहे आणि हे मात्र करणं फार महत्वाचं आहे की त्या मुलीला न्याय मिळाला पाहिजे आणि आपल्या या महाराष्ट्रात किंवा भारतात कुठेही अशी घटना परत घडू नये त्यासाठी आम्ही सगळे उद्याच्याला मूकमोर्चा काढतोय आणि सगळेजण मिळून एकत्र येऊन मग तिथं जात धर्म काही पाहिला जात नाही, सगळे मिळून आम्ही मूकमोर्चा काढून याला आम्ही समर्थन करतोय आणि त्या राक्षसाला शिक्षा झालीच पाहिजे ही मी सरकारला नम्र विनंती करते आणि अशा पद्धतीने त्याचा शेवट केला पाहिजे। पुण्यातल्या भोर येथील नसरापूर या गावी जी एक दुर्दैवी घटना घडली आणि त्या विकृत कांबळेने या अतिशय छोट्या म्हणजे 4 वर्षाच्या मुलीवर जे अत्याचार केला आणि केवळ अत्याचार करून थांबला नाही तर पुन्हा तिचा त्या ठिकाणी त्यांनी खूनही केलेला आहे आणि अतिशय लांछनास्पद कृत्य आहे। महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारची जी घटना घडलेली आहे त्याचे पडसाद हे संपूर्ण राज्यभर उमटत आहेत आणि तेव्हा गावोगावी अशा या सगळ्यांच्या कडनं याची निंदा नाराजगी मोठ्या प्रमाणात सगळा समाज करत आहे
आणि आत्ता सुद्धा सोलापुरामध्ये आम्ही या ठिकाणी सगळे जण एकत्र येऊन याचा एक कृतीशील आराखडा जसा काय करता येईल याचा विचार करण्यासाठी आम्ही बैठक बोलवलेली आहे. आणि आत्ताही जुने विठ्ठल मंदिरात ही बैठक पण सुरू आहे. आणि आमची सरकारला, महाराष्ट्र सरकारला माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना मनापासून अतिशय कळकळीची विनंती आहे की तुम्ही या प्रकरणामध्ये जातीने लक्ष घालून त्याला नराधमाला जास्तीत जास्त लवकरात लवकर कशी शिक्षा होईल आणि ती कडक शिक्षा व्हावी की जेणेकरून पुढच्या कोणालाही त्याच्या बाबतीमध्ये असं पाऊल उचलताना या सरकारची आठवण आली पाहिजे. आणि कायद्याचं राज्य आहे महाराष्ट्रामध्ये, तेव्हा ते कायद्याचं राज्य हे राखलं गेलं पाहिजे ही सगळ्यांची जबाबदारी आहे. आणि मला वाटतं यासाठी समाजाने एकत्रित संघटित होणं हे अत्यंत आवश्यक आहे. त्यासाठी आत्ता ही बैठक आमच्या इथं सोलापुरात आम्ही केलेली आहे. आणि एकदा ते प्रकरण न्यायप्रविष्ट झालं की त्या न्यायसंस्था जी आहे त्याच्याप्रमाणे आपल्याला ते त्या ठिकाणी करावं लागेल. पण त्याचा पाठपुरावा करत राहणं हा मात्र आम्ही चालू ठेवणार आहोत. मी पंकज सूरज कुलकर्णी, सोलापूर वेद प्रतिष्ठान ब्राह्मण पुरोहित संघटना त्यांच्या सचिव या नात्याने आज समाज बांधवांच्या मदतीला उभारलेलो आहे. 1 मेच्या दिवशी जी घटना घडली ही खूप वाईट घटना आहे. अशा घटना वारंवार पुन्हा महाराष्ट्रात घडू नयेत, ऐवाना पूर्ण देशात घडू नयेत. या घटनेसाठी अतिशय कृतिशील असं कमीत कमी दिवसामध्ये न्याय होण्यासाठी जी प्रक्रिया आहे ही प्रक्रिया पूर्ण होण्याच्या दृष्टीने आम्ही सरकारला आपल्या माध्यमातून विनंती करतो आहोत. आज गुन्हा करताना गुन्हेगाराचं वय नाही आहे आणि ज्याच्यावर गुन्हा घडतो त्या मुलांचं वय पण तिथं बघितलं जात नाही. आणि त्या माणसांची विकृती अशी आहे, विकृत मनुष्य पुन्हा त्या तुरुंगातून सुटून बाहेर येतो आणि परत त्याच घटना वारंवारतेने करतोय. तर अशा घटनातल्या त्या ज्या व्यक्ती आहेत ह्या व्यक्तींना सुद्धा तुरुंगातून बाहेर सोडता कामा नये अशी आम्हाला सरकारला विनंती करायची आहे. जोपर्यंत लेकरू रडत नाही तोपर्यंत आई दूध पाजत नाही. त्यामुळं रवीने म्हणण्याकरता जोपर्यंत तुमचं उग्र रूप सरकारला दिसणार नाही, मग ते कुठल्याही पक्षाचं सरकार असो, देशाचा पंतप्रधान हिंदू आहे, मुख्यमंत्री हिंदू, हे काय कुणाला सांगायची गरज नाही. पण तरी आपण जर हिंदू इथं जर घाबरत असू, धोक्यात असू, तर हे आपल्यासाठी धोक्याची घंटा आहे. आणि हिंदूंवर अन्याय झाला म्हणून हिंदू रस्त्यावर उतरत असतील आणि लाठीमार होत असेल तर ही अतिशय दुर्दैवी बाब. आपण जेव्हा निवडणुका तेव्हा तुम्ही कुणालाही मतदान करा, त्याबद्दल विषय नाही. परंतु जेव्हा आपण संकटाची घडी येते तेव्हा आपण एक म्हणून कुठेही उभा राहत नाही. त्यामुळे आपल्यावर अन्याय होतो. आणि ज्याप्रमाणे समिती ठरवेल किंवा जी काही मोठी लोक ठरवतील त्या आंदोलनाला आपला भाऊ बहीण जे कोणी असतील ते घेऊन या, एकटे येऊ नका. नाहीतर दुसऱ्याच्या घरात शिवाजी हे बंद करा. जोपर्यंत हे चालत राहील तोपर्यंत आपल्याला या बैठकीत पुढील आंदोलनाची रूपरेषाही ठरवण्यात आली. सोमवारी सायंकाळी 6 ते 8 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक दरम्यान मूक मोर्चा काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या मोर्चामध्ये सर्व समाज घटकांनी मोठ्या संख्येनं सहभागी व्हावं असं आवाहन आयोजकांनी केलं आहे. निषेधार्थ उद्या सोलापूरमध्ये संध्याकाळी 6 ते 8 या वेळेमध्ये आम्ही छत्रपती शिवाजी महाराज चौक ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर चौक येथपर्यंत शांतता पद्धतीने एक मूकमोर्चा आम्ही करतो आहे. याच्यासाठी आम्ही परवानगी मागितलेली आहे माननीय पोलीस आयुक्त सोलापूर यांच्याकडे. ते सुद्धा आम्ही रितसर पद्धतीने करतो आहोत जेणेकरून याचा त्रास नागरिकांना पण होऊ नये. आणि नागरिकांना हे कळलं पाहिजे की आज समाज कुठल्याही परिस्थितीमध्ये एकत्र आला पाहिजे. दुसऱ्याच्या घरात घडते ती घटना माझ्या उमऱ्यापर्यंत कधी येईल ही वाट न बघता आपण त्यांना मदतीला गेलं पाहिजे, एवढंच माझं सांगणं आहे. तर जेवढे म्हणून समाज बांधव आहेत यांना सामील होता येईल. उद्या संध्याकाळी 6 ते रात्री 8 या वेळेत छत्रपती शिवाजी महाराज चौक ते आंबेडकर चौक या दरम्यान आपण सहभागी व्हा आणि त्या ठिकाणी त्या चिमुरडीला श्रद्धांजली अर्पण करा. हा मूकमोर्चा शांततेत पार पाडत पीडित बालिकेला श्रद्धांजली अर्पण करणं तसंच आरोपी विरोधात तीव्र निषेध नोंदवणं हाच मुख्य उद्देश असल्याचं आयोजकांनी स्पष्ट केलं. सोलापूर शहरात या घटनेमुळे संतापाचं वातावरण निर्माण झालं असून नागरिकांमध्ये न्यायासाठी एकजूट दिसून येत आहे. या बातमीपत्राचे प्रमुख प्रायोजक प्लॅटिनम मॉल इंद्रधनु सोलापूर. सोलापुरातील सर्वात प्रतिष्ठित इंद्रधनु सोसायटीचा नवीन भव्य कमर्शियल प्रोजेक्ट आता रेल्वे स्टेशनच्या अगदी शेजारी शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी.